बावनकुळे साहेब यांनी जी यादी बनवली त्यांनाच तिकीटं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये किरकोळ एक दोन बदल असतील आणि ते बदल जे कुणी केले याचा माझा काही संबंधच नाही, कारण निवडणुकीचे प्रभारी म्हणून अतुल सावे होते. काय झालंय भाजपमध्ये? पहिली गोष्ट, इथे जे मुंबईपर्यंत आवाज आले की इथे राडे झालेत, गाड्या अडवल्यात, कार्यकर्ते नाराज झालेत, ही वेळ भाजपवर काय? दोन लोकांनी जे आम्हाला वाटतं अपेक्षेपेक्षा जास्त राडा केलेला आहे. एक दिव्या मराठे यांचं उपोषण, ते सुद्धा उपोषण आम्हीच सोडलं. मी असेल स्वतः, अतुल सावे असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, यांनी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी त्यांना भेटलो आणि समजून सांगितलं. आणि दुसरा जो आहे तो बदाने पाटील यांचा एक, ह्या दोन शिवाय तिसरा राडा काही झालेला नाही आहे. नाराज होते का? होती. नाराजी दूर केली का? केली. पण ह्या दोघांनाही आमचे बदाने पाटलाकडे संजय केनेकर आणि शिरीष बोराळकर गेले होते, त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला. त्यांचं मी नावसुद्धा घेणार नाही आहे, पण त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्ष जो कार्यकर्ता मला सिनियर आहे, विचार करा, मी 1995ला राजकारणात आलो, मला सिनियर असणारा समीर राजूरकर ह्याला पक्षाने जर तिकीट दिलं असेल तर कुणाल मराठेचे कुठं हेच होऊ शकत नाही ना, विषयच होऊ शकत नाही त्याचा. म्हणून त्या ठिकाणी समीर राजूरकर जो अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे, निवडणूक प्रमुख आहे, त्याला पक्षाने तिकीट दिलं, त्याचा संबंधच येऊ शकत नाही. मग आता स्थिती कंट्रोल पर्सनल लेवलला जाऊन बोलत असेल त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून त्याचा काही विषयच नाही. कुणाल मराठेपेक्षा समीर राजूरकर हा 10-20 वर्षांनी सिनियर माणूस. पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट त्या म्हणजे शिवसेनेतर्फे प्रमुख होते, पण युतीमध्ये बसल्यानंतर पालकमंत्री जे सांगेल ते त्यांचा खासदार ऐकत होता का? त्यांचा जिल्हाध्यक्ष ऐकत होता का? त्यांच्या आमदारांचे चिरंजीव येत होते, ऋषिकेश, ते येत होते आणि प्रत्येकाची वेगळी मागणी असायची, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि एवढंच नाही तर राजेंद्रजी जंजाळ यांची प्रामुख्याने युती करायची इच्छाच नव्हती, असं मला वाटतं बरं का. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काय झालंय भाजपमध्ये? पहिली गोष्ट, इथे जे मुंबईपर्यंत आवाज आले की इथे राडे झालेत, गाड्या अडवल्यात, कार्यकर्ते नाराज झालेत, ही वेळ भाजपवर काय? भारतीय जनता पार्टी मागच्या 5 वर्षापासून महानगरपालिकेसाठी काम करते आणि अर्थात भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष या शहरामध्ये आहे आणि कार्यकर्ते भरपूर आहेत. एका जागेसाठी प्रभागामध्ये 40, 45, 50पर्यंत अर्ज होते आणि त्यामध्ये राज्याने केलेला सर्वे आणि राज्याचे प्रभारी माननीय बावनकुळे साहेब जे रेव्हेन्यू मिनिस्टर ते स्वतः इथं आले होते. कोर कमिटीबरोबर बैठक झाली आणि त्यामध्ये जे उमेदवारी फायनल झाली आणि उमेदवारी जी फायनल झाली तीच त्यांनाच बी फॉर्म देण्यात आले. त्यातले काही जिथं अगदी बोटावर मोडण्याचे 5-7 जागा असतील ती नंतर कोर कमिटीने देऊन नंतर उमेदवारी देण्यात आली. पण प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, प्रत्येकाला मलाच तिकीट पाहिजे असं वाटतं आहे. पण त्याला शेवटी जी इथलं कौन्सिल जे असेल किंवा जी तिकीट ठरवणारी जी कमिटी होती त्याच्यामध्ये ठरलं त्याप्रमाणे झालेलं आहे. अर्थात ज्या दिवशी बी फॉर्म दिले त्यावेळेस ज्यांना बी फॉर्म निघाला नाही त्यांनी काही अपक्ष फॉर्म भरले, काहींनी बंडखोरी केली, काही नाही. नंतर दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारच नव्हते. शिंदे शिवसेनेकडं 18 लोकांना आमची तिकीट देण्यात आली, 18 लोकांनी तिकून फॉर्म भरले. ही युती तुटल्यानंतर घडलं सगळं. या युती तुटल्यानंतर आम्ही खरं तर 30 तारखेला फॉर्म भरायचा होता, 29 तारखेलाच आम्ही 4 वाजता त्यांना प्रपोजल दिलं, बाबा ही 37 जागा जसं ठरलं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला देत आहोत आणि आता 37 जागेवरती ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही लढा. त्यांचं प्रपोजल आनंद आम्ही वाट पाहत होतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला ज्या दिवशी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता, सकाळी 10 वाजता आम्हाला ह्याच्यामध्ये युती का तुटली आपण याच्याबद्दल बोलूयाच, पण ज्या लोकांची चर्चा झाली संभाजीनगरमध्ये त्या सगळ्या नाराज किंवा इच्छुक कार्यकर्त्यांचा रोख हा तुमच्यावर होता आणि अतुल सावेंबद्दल सुद्धा काही लोक नाराज होते. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या मर्जीतल्या लोकांना तिकीट दिलीत किंवा तुमच्या जवळच्या असणाऱ्या लोकांना तिकीट दिलीत आणि जे लोक 15 वर्षांपासून काम करतात त्यांना तिकीट देण्यात आली नाही. 15 आणि 20 वर्षापासून काम करणारी एकदम जास्त लोक होती आणि ही सर्व बी फॉर्म जे दिलेले आहेत, तिकीटं जे दिलेली आहेत, ती माननीय प्रभारी महाराष्ट्राचे बावनकुळे साहेब यांनी जी यादी बनवली त्यांनाच तिकीटं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये किरकोळ 1-2 बदल असतील आणि ते बदल जे कुणी केले याचा माझा काही संबंधच नाही,
कारण निवडणुकीचे प्रभारी म्हणून अतुल सावे होते आणि प्रदेश या शहराचं जिल्हाध्यक्ष ज्यांच्याकडे बी फॉर्म असतात, तर त्याच्यामध्ये 1-2 बदल केले, किरकोळ त्यांनी केले असतील, त्यात काही माझा संबंध नाही. पण आम्ही कुणाल मराठे यांना भेटलेलो होतो, जे भारतीय जनता पार्टीचे नेते होते, आणि त्यांचा असा दावा आहे की ते 15 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचं काम करतात आणि देवेंद्र फडणवीसांचे लाडके कार्यकर्ते सांगतात. त्यांचं असं म्हणणं की तुम्ही विशिष्ट समूहाला तिकीट दिली. एखाद्या कार्यकर्त्याचं नाव घेऊन तुम्ही बोलणं योग्य नाही आहे. त्यांचं मी नावसुद्धा घेणार नाही आहे. पण त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्ष जो कार्यकर्ता मला सिनियर आहे, विचार करा, मी 1995ला राजकारणात आलो, मला सिनियर असणारा समीर राजूरकर ह्याला पक्षाने जर तिकीट दिलं असेल तर कुणाल मराठेची कुठं हेच होऊ शकत नाही ना, विषयच येऊ शकत नाही त्याचा. म्हणून त्या ठिकाणी समीर राजूरकर जो अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे, निवडणूक प्रमुख आहे, त्याला पक्षाने तिकीट दिलं, त्याचा संबंधच येऊ शकत नाही. मग आता स्थिती कंट्रोल पर्सनल लेवलला जाऊन बोलत असेल त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून त्याचा काही विषयच नाही. कुणाल मराठेपेक्षा समीर राजूरकर हा 10-20 वर्षांनी सिनियर माणूस. पण आता आपण असं म्हणायचं का की भाजपमध्ये संभाजीनगरमध्ये स्थिती कंट्रोलमध्ये आली आहे, आताच नाराजांची संख्या कमी झाली आहे? जनता पार्टीमध्ये पूर्णपणे कंट्रोल आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे भारतीय जनता पार्टी नंबर 1चा पक्ष ठरेल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर होणे ह्याच्यामध्ये कसलीही शंका नाही आहे. अत्यंत जे काय भारतीय जनता पार्टीच्या ज्यांनी अपेक्षा फॉर्म भरले होते, जवळजवळ 73-74च्या आसपास आम्ही त्यांना समजून सांगितलं आणि सर्वजण कामाला लागलेले आहेत. आज आम्ही जवळजवळ 6 कार्यालयाची उद्घाटन केली, आता 3 कार्यालयाची उद्घाटन करणार आहोत. उद्यापासून सर्व कार्यालय उद्घाटन झालेले असतील. आम्ही प्रत्येक प्रभागाला प्रभारी नेमलेला आहे, त्याचे पालक नेमलेले आहेत. माननीय प्रभारी आमचे राज्याचे बावनकुळे साहेब इथं उद्या येत आहेत, त्यांच्याबरोबर उमेदवाराची बैठक आहे. परवाच्या दिवशी आमचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत, ते आम्हाला मार्गदर्शन करतील. आणि 8 तारखेला आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेबसुद्धा शहरात येत आहेत आणि त्यांच्याबरोबरसुद्धा आमची बैठक आहे. मुंबई तकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चावडीवरती ते आलेले होते आणि मेट्रोमध्ये चावडी झाली. मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी आमच्या टीमने त्यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये हे जे सगळे राडे झालेत, म्हणजे केवळ संभाजीनगरचा उल्लेख नाही, हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांचा आहे. त्यांनी या सगळ्या लोकांना निष्ठावंत असा शब्द वापरला की हे पक्षामध्ये नवीन आलेले लोक राडा घालत आहेत. अर्थात त्याच्यामध्ये काही निष्ठावंत असतील असं त्यांचं स्टेटमेंट होतं. तुम्हाला या गोष्टीमध्ये काय दिसतं? फक्त 2 लोकांनी जे आम्हाला वाटतं अपेक्षेपेक्षा जास्त राडा केलेला आहे. एक दिव्या मराठे यांचं उपोषण, ते सुद्धा उपोषण आम्हीच सोडलं. मी असेल स्वतः, अतुल सावे असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, यांनी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी त्यांना भेटलो आणि समजून सांगितलं. आणि दुसरा जो आहे तो बदाने पाटील यांचा एक, ह्या 2 शिवाय तिसरा राडा काही झालेला नाही आहे. नाराज होते का होती, नाराजी दूर केली का केली, पण ह्या दोघांनाही आमचे बदाने पाटलाकडे संजय केनेकर आणि शिरीष बोराळकर गेले होते, त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी अपक्ष फॉर्म ठेवलेला आहे, ते लढणार आहेत. दिव्य मराठे यांना आम्ही समजून सांगितलं आणि त्यांनी फॉर्मही भरला नाही आणि ते सध्या आमच्याबरोबर आहेत. आता असं आहे ना की युतीबद्दल आपल्याला बोलायचं, युती का तुटली? म्हणजे मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये प्रॉमिनंटली युती दिसते, पण मराठवाड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शहर, जिथे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाचं शहर, इथे MIMची सुद्धा एंट्री आहे. काय पडद्यामागे झालंय? संजय शिरसाटाच्या घराबाहेर घेराव घातला गेला शिवसैनिकांनी. दुसऱ्या दिवशी त्यांनी घोषणा केली आणि इंटरेस्टिंगली त्यांनी भारतीय जनता पार्टीला दोष दिला की त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. युती केवळ तुटायचं एकमेव कारण म्हणजे शिवसेना आहे. आम्ही प्रामुख्यानं 4-5 जण जी कोर कमिटी प्रदेशानं दिली होती ते एकत्र येऊन काम करत होतो. आम्ही ठरवून जात होतो. पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट त्या म्हणजे शिवसेनेतर्फे प्रमुख होते, पण युतीमध्ये बसल्यानंतर पालकमंत्री जे सांगेल ते त्यांचा खासदार ऐकत होता का, त्यांचा जिल्हाध्यक्ष ऐकत होता का, त्यांच्या आमदारांचे चिरंजीव येत होते, ऋषिकेश ते येत होते आणि प्रत्येकाची वेगळी मागणी असायची, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि एवढंच नाही तर राजेंद्रजी जंजाळ यांची प्रामुख्याने युती करायची इच्छाच नव्हती असं मला वाटतं बरं का. माझं त्यांच्या मनातलं मी बोलू शकत नाही, पण एकंदरीत त्यांनी जर सामूहिकपणे निर्णय घेतला असता तर हे झालीच असती युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. 29 तारखेला 3 वाजता आम्ही त्यांना पत्र दिलं, बाबा हे ठरल्याप्रमाणे आम्ही देत आहोत, आणि त्यांनी त्यांचं उत्तर काही दिलंच नाही आम्हाला. आणि 30 तारखेला त्यांनी जाहीर केलं, युती तुटली आणि मग आमची धावपळ झाली. कारण आम्ही जे आमची जागा लढणार होतो 40, तर त्या 40 जागेचे बीफॉर्म तयार होते आमच्याकडं. मग 37 जागेसाठी आम्हाला सकाळी 9:30 पावणे 10 ते 3 वाजेपर्यंत तारेवरची कसरत झाली आणि त्यात आम्ही सगळ्यांना बीफॉर्म देऊ शकलो. आणि नंतर युती तुटली हे त्यांनी जाहीर केलं.
युतीसाठी प्रस्ताव दिलेला रायटिंगमध्ये आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे जे मिटिंगमध्ये ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही हे केलं होतं. पण युती तुटली ही अर्थात भाजपसाठी युती व्हावी असा आम्हाला आदेश होता आणि ते पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. नाईलाजाने युती तुटलेली आहे. तुमचं महापालिकेमध्ये काय असेसमेंट आहे, तुमच्या किती जागा येतील, आणि जर अशी सिच्युएशन तयार झाली की 1 नंबरला तुमचा पक्ष किंवा 2 नंबरला शिवसेना किंवा 1 नंबरला शिवसेना 2 नंबरला तुमचा पक्ष, तर या अशा केसमध्ये युती होईल का? महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत युतीचंच राज्य आहे. युतीमध्ये आम्ही 1999ला मी त्यावेळेस महापौर झालो होतो. संभाजीनगर भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर. युती तुटली, समजा युती तुटली तरीही भाजप आणि शिवसेना एकत्र होईल. भाजपचं बहुमत जरी आलं तरी आम्ही त्यांच्याबरोबर, जसं राज्यामध्ये सरकार आहे महायुतीचं, तसं आम्ही त्यांच्याबरोबर राहू आणि अत्यंत चांगल्या तऱ्हेनं महापालिकेचा कारभार महायुतीच्या माध्यमातून करू. कार्यकर्त्याचं असलेलं पालकमंत्र्यावरती प्रेशर, कारण आपल्या सर्वांनी पाहिलं असेल साधारण 1000पेक्षा जास्त मॉब त्यांच्या घरासमोर जमला होता आणि त्या प्रेशरमुळे त्यांनी एखाद्या वेळी जाहीर केलं असेल. त्यांच्या मनातील काय भावना मी सांगू शकत नाही. पण युती तुटली, अर्थात त्यांनाही वाईटलं असेल का नाही मला माहीत नाही, पण आम्हाला तर नक्कीच वाटलं. आमच्या प्रत्येकाला वाटलं आत्तापर्यंत युती होती, हिंदुत्वासाठी युती होती, या शहराच्या विकासासाठी युती होती, पण युती झाली नाही. पण नंतर आम्ही एकत्र येऊ. महापौर कुणाचं होईल, भाजप की शिवसेना? अर्थात मी भाजपचा पदाधिकारी आहे. माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्णसुद्धा जनता जनार्दन करेल. महापौर हा भारतीय जनता पार्टीचा 5 वर्ष झाला पाहिजे. मी 2दा महापौर होतो. शहरातला पहिला व्यक्ती आहे की त्याला 2दा संधी मिळाली, पण दोन्ही वेळेस मला 1.25 वर्ष मिळाले. म्हणून पूर्ण वेळ भाजपचा महापौर व्हावा त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. दुसराचा एक मुद्दा आहे की या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये रशीद मामू यांनी प्रवेश केला आहे आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्या प्रवेशावरती आक्षेप घेतला की ज्या व्यक्तीवरती रासुका लावण्यात आलेला होता, दंगलीमध्ये ज्या व्यक्तीवरती आरोप झालेले होते किंवा ज्या व्यक्तीने या शहराच्या नामांतराला विरोध केलेला होता, अशा व्यक्तीला कसा काय प्रवेश दिला जाऊ शकतो? भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी त्याबद्दलचा काही व्हिडिओ सुद्धा शेअर केलेत भाजपने किंवा भाजपच्या संबंधित लोकांनी आणि आक्षेप घेतला आहे. आता ह्याच्याबद्दल उद्धव ठाकरे गटाच्या लोकांकडून सुद्धा आरोप करण्यात होते की भाजपमध्ये मग असे लोक नाहीत का? मग सांगा ना, एक आमच्याकडे माणूस दाखवा ज्यांच्यासाठी आम्ही हिंदुत्व सोडलं. उबाटाच्या माध्यमातून 2019लाच काँग्रेसबरोबर युती केली, उबाटा सोडलं आणि संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आता प्रूव्ह करून दाखवलं उबाटा सेनेनी की आता त्यांचे हिंदुत्वाबरोबर नाही आहेत. उदाहरण देऊ इच्छितो मी. 1988 साली ज्यावेळेस पहिला महापौर झाला, काँग्रेसचा महापौर झाला, त्यावेळेस रशीद खान मामू हे नगरसेवक होते आणि त्यावेळेस त्यांनी वंदे मातरमला विरोध केला. वंदे मातरम सभागृहामध्ये गायचं नाही, त्यासाठी नंतर राडा झाला. तर अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. म्हणून हिंदुत्व हे सुरुवातीपासून राष्ट्रीयत्व, हिंदुत्व, विकास आणि संरक्षण ह्या सर्व गोष्टी भाजपच्या विचारांना चालतात आणि भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्वाच्या बाजूनं आहे. आणि मला खात्री आहे जनता जनार्दनसुद्धा संभाजीनगरची हुशार आहे. छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलावं म्हणून तेव्हापासून आम्ही प्रयत्न करत होतो. माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस पहिली कॅबिनेट झाली त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर नाव द्यावं हे केंद्राला ठराव पाठवला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा त्याला ताबडतोब मंजुरी दिली. तर अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील जे सुरुवातीपासून भांडतोय, आम्ही मागणी करतोय. त्या मागणीची आम्ही पूर्तता आता होताना दिसते आहे. संभाजीनगर पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. माननीय फडणवीस साहेबांनी 1680 कोटी रुपये मंजूर केले होते 2019ला, पण या उबाटा सरकारने, महाविकास आघाडी सरकारने 2 वर्ष निविदा फायनल करण्यामध्ये घातली, फक्त निविदा फायनल करण्यामध्ये. आणि नंतर ह्या जी 1680ची पिण्याच्या पाण्याची योजना होती ती योजना 2800 कोटीवर गेली. नंतर अमृत 2मध्ये केंद्राकडे प्रस्ताव आम्ही घेऊन गेलो आणि केंद्राने 1100 कोटी रुपये दिले. अशा बऱ्याच गोष्टी शहराच्या विकासासाठी मी सांगू इच्छितो. मला अभिमान आहे, मी खासदार असताना 4500 कोटीची गॅस पाईपलाईन आणली आम्ही इथं. आता गॅस गावात आलेला आहे. साधारण 3 लाख कुटुंबांना आम्ही गॅस हे पाईपलाईनद्वारे देणार आहोत. आता गॅस या शहरामध्ये अशी पण परिस्थिती ना की अनेक ठिकाणी 7 ते 8 दिवसांना पाणी मिळतं लोकांना. इथल्या रस्त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. याला जबाबदार कोण आहे साहेब? रस्त्याचे प्रॉब्लेम सर्व ठिकाणी सुटले होते. आता जरी काही रस्ते खराब झाले असतील तर ते पाईपलाईनमुळे झाले असतील. आणि पाईपलाईन या पिण्याच्या पाण्याचा जर कोणी असेल तर उबाटाचे नेते चंद्रकांत खैरे आहेत. 20 वर्ष ते खासदार होते आणि 20 वर्षामध्ये ते काहीच करू शकले नाहीत. एक काम त्यांनी ठळक सांगावं त्यांनी केलेलं काही नाही आहे.
पण मी 10 कामं सांगू शकतो हे की समांतरचं पाप कुणाचं आहे नेमकं? ओनली चंद्रकांत खैरे तत्कालीन खासदार. त्यांच्या आता तुम्ही सत्तेत आलात तर ज्या गोष्टींबद्दल लोकांना कळवळ आहेत म्हणजे इथे डंपेजचा प्रॉब्लेम असेल, कचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा प्रश्न असेल, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 1680 कोटी रुपये या शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मिळाले. त्यामधून केंद्राने ॲडिशन म्हणून 1100 कोटी रुपये दिले. ती योजना पूर्णत्वास आलेली आहे. अरे दिवसभर पाणी राहण्याची शक्यता आहे आता. जिथं या शहराची लोकसंख्या 25 लाखाच्या आसपास असेल, पण 2040 कन्सिडर करून 40-50 लोकांना पाणी पुरेल एवढं सकाळ संध्याकाळ पाणी 7व्या मजल्यावरती मोटार न लावता पाणी जाईल अशी व्यवस्था इथं केलेली आहे. डम्पिंग कचऱ्यासाठी माननीय फडणवीस साहेबांनी पैसे दिलेले आहेत. अमृत 2मधून ड्रेनेजसाठी तिन्ही मतदारसंघांना जवळजवळ 750 कोटी रुपये दिलेले आहेत. गॅस लाईनचं मी तुम्हाला सांगितलं, केंद्राने 4,500 कोटी रुपये खर्च करून भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून गॅस लाईन इथं टाकण्यात सांगितले. केंद्रातून ESIC हॉस्पिटल्स इथं 1,000 कोटी खर्च करून ते मंजूर केलेलं आहे. एअर स्ट्रीपची 132 एकर जमीन ॲक्वायर करावी एअरपोर्ट स्ट्रीप इंटरनॅशनल वाढवण्यासाठी, तर त्यासाठी सुद्धा 734 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. रेल्वे स्टेशन, आधुनिक रेल्वे स्टेशन विस्तारीकरण 350 कोटी रुपये दिले. त्यामध्ये जसं एअरपोर्ट असतं तसं कॅफेटेरिया पूर्ण रेल्वे स्टेशन होणार आहे. रेल्वे लाईन्स, पिट लाईन असेल, सिक लाईन असेल, संभाजीनगर टू अहिल्यादेवी नगर म्हणजे अहिल्यानगर ते रेल्वे असेल, संभाजीनगर टू बीड सोलापूर, संभाजीनगर टू कन्नड ह्याचा सर्वे चालू आहे. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येईल. मेट्रोबद्दल पण ऐकतो मी इकडे. मेट्रोबद्दल आम्ही प्रयत्न करत होतो. तो शासनीय दरबारी तो प्रस्ताव पडलेला आहे. अजून काही त्याला मंजुरी नाही, पण आम्ही प्रयत्न करतो आहे. मी स्वतः प्रयत्न करतो आहे. ग्लो गार्डन म्हणजे इथं संभाजीनगरच्या सिद्धार्थ गार्डनमध्ये ग्लो गार्डन केंद्राने मंजूर केलं आहे, रात्रीच्या वेळेस टुरिझम वाढावं म्हणून. हे सुद्धा आम्ही केलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगता येतील ज्या म्हणजे सी डॉपलर म्हणजे हवामानाचा अंदाज यावा म्हणून मराठवाड्यात कुठंच नव्हतं. ते केंद्राने 150 कोटीचं मंजूर केलेलं आहे म्हैसमाळला. त्याच्या माध्यमातून समजा वीज कुठं पडेल, कुठं ढगफुटी होईल हे अंदाज आपणाला 24 तास अगोदर किंवा 12 तास अगोदर कळेल. त्या माध्यमातून खाली सूचना दिल्या तर हे होतील. अशा बरेच विकासाची कामं मागच्या काही वर्षामध्ये झालेत. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला हे शहर विकसित शहर करायचं आहे. या शहरातील जनतेला सर्व सुखसोयी द्यायच्यात आणि त्यासाठी आम्हाला खात्री आहे जनता जनार्दन हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला बहुमत देईल आणि भाजपचा महापौर होईल. इंटरेस्टिंग आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतील, पण कराड साहेबांनी जे विजन मांडलं आहे त्याच्याकडे पण आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. संभाजीनगर असं शहर आहे जिथे अजूनही पायाभूत किंवा मूलभूत सुविधांची वानवा आहे आणि जर इथे जो पक्ष सत्तेत येईल जर ते आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मग मला वाटतं शहरवासियांनी ते स्वागत करायला पाहिजे. पण त्यांची मुलाखत ही अत्यंत महत्त्वाची ठरली. जे भाजपमध्ये राडे झाले त्याच्याबद्दल त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. आणि दुसरीकडे जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर आम्ही युती करू असं सुद्धा ते आश्वासन देत आहेत कार्यकर्त्यांना. त्यामुळं 16 तारखेला संभाजीनगरच्या निकालाकडे आमचं लक्ष असणार आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरामॅन इसरारसोबत मी आतिक, छत्रपती संभाजीनगर.